हॅलो एव्हरीवन, तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज दिवसभर मला काही टाईम मिळाला नाही ब्लॉग काढण्यासाठी, तर मी आज संध्याकाळचाच ब्लॉग काढला. तर इथे सुजाचे पप्पा म्हटले होते की मला पुरी भाजी खायची आहे. तर आमच्याकडे ना जेव्हा ज्यांना जे वाटलं तेव्हा बनवून खात असतो आम्ही. आणि त्यात सुजाच्या पप्पांचं खूप सारं असतं, मला आज हे पाहिजे. त्यांचं खूप डिमांड असतात की त्यांना जेव्हा जे इच्छा झाली ते मग त्या दिवशी बनवावंच लागतं. सो त्यांनी मला सगळं आणून देतात आणि बनवते. तर इथे आम्हाला आज पुरी भाजी, इथे आज त्यांची डिमांड होती की त्यांना पुरी भाजी खायची आहे. तर इथे मी सकाळला चणे पण भिजू घातलेले नव्हते, तर मी आता इथे कुकरमध्ये बाजूला चणे लावले आहे आणि इकडे पुरी काढत आहे. सो मी इथे पुरीचं मिश्रण करताना, पीठ मळताना मी इथे काय काय घेतलं त्याचा ब्लॉग पण काढला नाही. लगेच मोबाईल घेतला आणि ते सेट लावून दिला मोबाईलचा. तर मोबाईल सेट करून ठेवला. तर इथे मी पीठ घेतलं होतं गव्हाचं आणि त्यात रवा टाकला होता, वाटीभर रवा टाकला होता आणि मीठ टाकलं आणि ते मळून घेतलं. तर इथे माझं भरपूर अशा पुऱ्या करून झाल्या होत्या आधीच. आणि एका झाकणाने मी त्याला खूप मोठी पोळी, जाडजाड पूर्ण मोठी पोळी लाटून घेत असते आणि त्यानंतर झाकणाने मी त्याला गोलगोल छान शेपमध्ये गोलगोल पुऱ्या कापून घेतल्या. तर एक मोठी पोळी अशी लाटली आणि त्यावरती तुम्ही बघा, तुम्हाला समोर दिसेलच, मी एक झाकण घेतलं आणि त्याला गोलगोल असं पुऱ्या कापून घेतल्या. आणि ते असं दिसायला पण खूप छान दिसतात गोलगोल, आणि ते झाकाने साईजही छोट्या छोट्या छान वाटतात. त्यामुळे मी नेहमी असेच करत असते, अशाच पद्धतीने पुऱ्या करत असते. तर आज थोडा बहुत पाऊसही आला आणि त्यात गरम गरम पुरी भाजी. तर इथे मी पुरी भाजी बनवत होते आणि मला संध्याकाळी गटाच्या मीटिंगला जायचं होतं, त्यामुळे ह्या पुऱ्या झाल्यानंतर मीटिंगला जायचं होतं. इथे श्रीजा पण खाली बसून छानपैकी पोळ्या लाटत होती आणि ती पप्पाला म्हणत होती की पप्पा मी आता पराठा बनवू का, पप्पा तुम्हाला पराठा बनवू का. आणि आजीलासुद्धा बोलत होती की आजी तुम्हाला पराठा बनवू का. तर मला पण विचारत होती. अशा प्रकारे ती छान असे पराठे बनवत होती, तिचं चालू होतं पराठे बनवणं. आणि याचं सगळं मध्येच बनवायचं सोडून मला जायचं होतं. मग मीटिंगवरून आल्यानंतर मी हे सगळं परत भाजी बनवायला लागले. तिथून आल्यानंतर तो मसाला पूर्णपणे भाजून घेतला. इथे पूर्ण खडा मसाला आहे, जे पॉकेट्स मिळतात 10 रुपयाचं ते टाकलेलं आहे, एक पॉकेट्स खडा मसाल्यांचं. आणि थोडेसे धने ॲड केले आणि त्यात खोबरं ॲड केलं. बाकी मग लसण जिरं आणि अद्रक ते घरचंच होतं. अशा प्रकारे सगळं मिश्रण घेतलं आणि ते सगळं छान ते थोडंसं तेल टाकून तव्यावर भाजून घेतलं आणि मसाला वाटून घेतला. आणि छान असं मिक्सरमध्ये लावून घेतलं त्याला. आणि इथे तुम्ही विचार करत असाल की असं वाटतं आहे, तर अशी कढाई आहे म्हणून. तर इथे मी ज्या कढाईमध्ये पुरी केली होती त्याच कढाईमध्ये मी इथे भाजीसुद्धा करणार आहे. सो प्लीज जरा असं कमेंट करू नका. तर आणि इकडे एक साईड सिजाच्या पप्पांनी गरम पाणी ठेवलं होतं, कारण भरपूर असा वेळ चाललेला होता. 9 वाजत आले होते. मीटिंगला गेल्यामुळे भरपूर असा टाईम झाला होता आणि आमची जेवणाची वेळ ही 8ची आहे. तर त्यामुळे मी खूप असं म्हणजे गरम पाणी टाकून जरा लवकर उकळी येईल. आणि गरम पाणी टाकल्यामुळे भाज्याही छान होतात. तर तेल टाकलं होतं आणि इथे कढीपत्ता टाकला, मसाला पण टाकला आणि कांदा मिरची असं परतून घेतलं, असं टाकून घेतलं. आणि यामध्ये छान असं ब्राऊन होतपर्यंत, जेवढा कांदा छान शिजवला तेवढं भाजी छान बनत असते. असं प्रत्येक भाजीलाच मी कांदा भरपूर जास्त असं शिजवत असते, थोडासा ब्राऊन येतपर्यंत. त्यानंतर मी इथे मसाला टाकून घेतला आहे, जो खडा मसाला होता आपला घरगुती मसाला, कुठलाही पावडरचा मसाला इथे वापरला नाही आहे. आणि त्यानंतर इथे तिखट मीठ हळद असं काढून घेतलं होतं प्लेटमध्ये. आणि नेहमी मी प्लेटमध्येच काढत असते, कारण मला प्लेटमधला अंदाज परफेक्ट समजतो आणि मला असं मीठ पण जास्त पडत नाही आणि असं समजत नाही, त्यामुळे मी प्लेटमध्ये असं काढून घेत असते. आणि ते टमाटर सोडण्याच्या अगोदरच सोडत असते तिखट मीठ, पण आज जरा मी पहिले टमाटर सोडले आहे. तर इथे तिखट मीठ आणि टमाटर सगळं टाकून घेतलं आणि त्याला छान तेलामध्येच थोडं टमाटर शिजू देते, थोडं पाणी न टाकता. भरपूर जण असं त्यामध्ये पाणीसुद्धा ॲड करतात टमाटर शिजवण्यासाठी, तर मी ते काहीच ॲड करत नाही, कुठल्याही भाजीत करत नाही. तर टमाटरसुद्धा मी मसाल्यामध्ये शिजवते आणि ते शिजवू दिलं थोड्या वेळ. आणि ते बाजूला मसाल्याच्या भांड्याला जो मसाला लागून होता त्याला पण पाणी टाकून छान फिरवून घेतलं, कारण त्यामध्ये पण ते भांडं जर मी असंच धुतलं असतं तर भरपूर मसाला वायाच गेला असतं. त्यामुळे
पाणी टाकून त्यामध्ये थोडंसं फिरवून तो मसाला पण निघून जातो आणि तेच पाणी भाजीला कामी यावे म्हणून त्यात फिरवून घेतलं पाणी थोडंसं. त्यानंतर त्याच तेलामध्ये शिजू दिले टमाटर पाणी न टाकता. आता मी पूर्णपणे चणे सोडते आहे. त्यामध्ये चणे सोडल्यानंतर ते सुद्धा तेलामध्ये 10 मिनटं तरी 5 मिनटं तरी असं शिजू द्यायचं. 5 मिनटं तेलामध्ये शिजू द्यायचं मसाल्यामध्ये, म्हणजे जेणेकरून चण्याला छान मसाल्याची चव येईल आणि पानसट लागणार नाही. तर मी नेहमीच असं करत प्रत्येक भाजीपाला किंवा प्रत्येकच भाजी बनवताना मी तेलामध्ये प्रत्येकच भाजीचं असं शिजू देत असते आणि 5-10 मिनटांनीच त्याला पाणी सोडत असते आणि घाईघाई कधीच बनवत नाही. सो इथे मी चणे सोडले आहे, मसाल्यामध्ये शिजू देते थोडे वेळ आणि त्यानंतरच पाणी सोडते. तर इथे बघू शकता मी इथे मसाल्याचं पाणी सोडलं आहे आत्ता, कारण ते मसाल्याचं होतं म्हणून. आता इथे 5 मिनटं शिजू देणार. असा रंग आलेला आहे छानपैकी. तर शिजून झालं आहे पाणी टाकल्यानंतर. आता इथे सांबार टाकून घेतलं आहे. तर आमची भाजी तयार आहे आणि भाजी इकडे पोळ्या आणि इकडे भात, असं आमचं आजचं रात्राचं जेवण आहे. सो आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू, धन्यवाद. जय महाराष्ट्र.